वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी अर्थातच कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमधल्या कणेरीवाडीमध्ये 7 गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि या प्रकरणी ही मोठी कारवाई मानली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? माफ करा, मध्येच तुम्हाला तोडलं होतं। द्रौपदी मुर्मू मतदान करत होत्या, बोला। नक्कीच लागेल। आपल्याला माहिती की कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये अवैध दारू जी आहे ती तयार होते, विशेषतः गावठी दारू तयार होते आणि ही दारू मानवी शरीराला हानिकारक असते। आणि याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत रवींद्र कळमकर यांना जी माहिती मिळाली की कणेरीवाडी या ठिकाणी अशा पद्धतीच्या गावठी हातभट्ट्या आहेत, त्या ठिकाणी ती दारू तयार केली जाते। ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। आणखीन त्या ठिकाणी जवळपास 5,600 लिटर कच्चं रसायन आणि 200 लिटर पक्कं रसायन यासह तयार दारू देखील आहे, ती जप्त करून नष्ट केलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी 7 जणांवरती गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ही मोठी कारवाई आहे। आणखीन अशा पद्धतीच्या आणखीन देखील कारवाया पुढे चालू राहतील असं रवींद्र कळमकर यांनी सांगितलेलं आहे। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।